नमस्कार. मी ऋषिकरत शेतकरी बंधूंनो, सुधारित पीक विमा खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025साठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 24 जून 2025ला या ठिकाणी प्रसिद्ध झाला आहे. आता यामध्ये काही सुधारणा करण्यात आले, काही गोष्टी नवीन टाकण्यात आल्यात आणि काही गोष्टी या ठिकाणी काढून टाकण्यात आल्या. आता काय नवीन बदल झालेत त्याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, सर्वात मोठा बदल म्हणजे या ठिकाणी पीक विम्याच्या रकमेच्या संदर्भात आहे की जो शेतकऱ्यांना भरायचा हप्ता असतो. पूर्वी जर का बघितलं तर 2026पर्यंत या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की ₹1 पीक विमा हा भरला जाईल. पण विमा कंपन्याचा जो तोट्यात येत आहे त्यामुळे त्यांनी आता एक नवीन या ठिकाणी पॉलिसी किंवा धोरण आखले. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जी रक्कम असेल त्या रकमेच्या काही रक्कम या ठिकाणी भरावी लागणार. म्हणजेच काय, ₹1 पीक विमा या ठिकाणी आता बंद झाला आहे. पीक विमा जर तुम्हाला काढायचा असेल तर यासाठी तुम्हाला जो प्रीमियम दिला असेल तो प्रीमियम या ठिकाणी भरावा लागेल. तुमची रक्कम ती तुम्ही भरायची, काही रक्कम त्यामध्ये शासन भरेल आणि अशा पद्धतीने तुमचा पीक विमा भरला जाईल. आता हा GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 करता राज्यात या ठिकाणी पीक विमा योजना राबवण्यासाठी हा GR काढण्यात आला आहे 24 जूनला. या ठिकाणी काही उद्दिष्ट वगैरे पण ठेवण्यात आली किंवा उद्दिष्टामध्ये तुमची नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर असेल, कीड असेल किंवा रोगाने जर तुमची या ठिकाणी फसल खराब झाली किंवा पिकाचं जर नुकसान झालं त्यासाठी विमा संरक्षण देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा GR आहे. मग शेतकऱ्यांना तांत्रिक नवीन सुधारणा, मशागतीचे तंत्रज्ञान, सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येतं. आता योजनेची काही उद्दिष्ट देण्यात आली. म्हणजेच काय, तर तुम्ही जो पीक विमा आहे तो पीक विमा तुमच्यावर कर्ज असेल किंवा नसेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही भरू शकता. पण हे तुम्हाला ऐच्छिक आहे, तुम्हाला भरायचं असलं तर भरू शकता, नसेल तुम्हाला भरायचं तर तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरूसुद्धा शकत नाही. सदरची योजना आदेशाने अधिसूचित केलेली आहे. जसा तो आदेश राहील त्यानुसारच या ठिकाणी ही योजना राबवली जाईल. शेतकऱ्यांना विमा भरायची जी रक्कम आहे ती खरीप हंगामासाठी 2% राहील, रब्बी हंगामासाठी 1.5% राहील आणि खरीप आणि रब्बीमधील जे नगदी पीक आहे त्यासाठी 5% राहील. म्हणजेच काय, जर तुम्ही या ठिकाणी नगदी पिकाचा कापूस वगैरे जर विमा भरला तर त्यासाठी एकूण रकमेच्या 5% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. समजा तर तुम्ही रब्बी किंवा खरीप हंगामातील काही पिकांसाठी जर भरला बाकीच्या, तर त्यासाठी 1.5 किंवा 2%चं या ठिकाणी मार्जिन ठेवण्यात आलेलं आहे. नंतर या ठिकाणी बघू शकता 1 वर्षासाठी हा पीक विम्याचा GR या ठिकाणी काढण्यात आले आहे. या ठिकाणी 80-110 कप अँड कॅप मॉडेलनुसार या ठिकाणी ही विमा योजना आता राबवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मग तुम्ही तृणधान्य वगैरे असेल, गळीत धान्य असेल, नगदी पीक असेल यांच्यासाठी सुद्धा भरू शकता. खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम दोन्हीसुद्धासाठी. आता या ठिकाणी अगोदर सांगेल, खरीप हंगामामध्ये जर समजा तुम्हाला विमा भरायचा असेल तर एकूण विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा वास्तवदर्शी जी रक्कम कमी असेल ती. म्हणजेच काय, समजा या ठिकाणी जर एकूण रक्कम ₹100 असेल तर त्याचे 2% रक्कम म्हणजे ₹2 तुम्हाला भरावे लागतील. समजा या ठिकाणी विमा संरक्षित रकमेच्या 5% जर नगदी पीक असेल तर, समजा या ठिकाणी नगदी पीक जर असेल तर त्यासाठी तुम्हाला 5% रक्कम या ठिकाणी भरावी लागेल. रब्बी हंगामामध्ये हेच प्रमाण या ठिकाणी 1.5% ठेवण्यात आलेलं आहे. नंतर खाली बघू शकता जिल्हा जर बघितले तर 24 जिल्हे या ठिकाणी टाकण्यात आलेले. तालुके 16 आहेत, महसूल मंडळे या ठिकाणी 10, गाव पंचायत या ठिकाणी 4 दिले आहेत. म्हणजे काय, पीक कापणीचे जे प्रयोग केले जातील त्यासाठी 24 जिल्हे घेतले जातील. तालुके 16, महसूल मंडळे 10, ग्रामपंचायत 4 अशा प्रकारे सांगण्यात येते. नंतर खाली बघू शकता विमा संरक्षणासंदर्भात काही बाबी देण्यात आले. समाविष्ट जिल्हे जर का बघितलं तर या ठिकाणी कंपनी जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे त्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर,
रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली ही जी आहे येथील जे विमा आहेत ते भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत काढले जातील. नंतर धाराशिव, लातूर, बीड यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी देण्यात आली. खाली त्या योजनेचे वेळापत्रक सुद्धा झाले, कुठपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. तर 31 जुलै 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता पीक विम्यासंदर्भात. अशा प्रकारचा हा GR आहे. जर तुम्ही बोगस विमा वगैरे जर भरला तर तुमच्यावर फौजदारी कारवाई होईल. नंतर बघा, ई पीक पाहणी तुम्हाला कंपल्सरी करण्यात आली. जर तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केली नाही तर तुमचे जे विमा पॉलिसी आहे किंवा जो फॉर्म आहे तो फॉर्म त्याच ठिकाणी बाद केला जाईल किंवा रिजेक्ट केला जाईल असं सुद्धा सांगण्यात येते. मग पीक विमा कॅलेंडर निश्चित केलं आहे. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ठरवण्याची काही पद्धती वगैरे आहेत. त्यासाठी उंबरठा उत्पादन असेल किंवा नुकसान भरपाई असेल यासाठी सुद्धा काही सूत्र दिलेत. नंतर नुकसान भरपाई ठरवण्याचे सूत्र दिलेत, नुकसान भरपाई कशी काढायची वगैरे. हा GR आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलं आहे. पीक कापणीच्या प्रयोगासंदर्भात जे 24 जिल्ह्यामध्ये होणार आहे ते वरती बघितलंच आपण. जोखमीच्या बाबी ते नुकसान भरपाईचे दायित्व वगैरे कसे राहील तर त्यासाठी 80/110 कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येते. म्हणजेच काय तर पीक विमा नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षण रकमेच्या बर्न कास्टनुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल ते या ठिकाणी दायित्व स्वीकारेल. म्हणजे शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त नुकसानीकरता आम्ही पैसे देऊ अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते. नंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी आधा कशा वगैरे पद्धती वगैरे काय राहील, समिती वगैरे देण्यात आलेली. अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा GR होता. आणि या ठिकाणी काही जे जिल्हे आहेत ते सुद्धा देण्यात आले, प्रीमियमसुद्धा देण्यात आलेले. हा GR आपल्या टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी टाकण्यात आला आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आला आहे. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.